नमस्कार वाचकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे थोडा अत्यंत फंडामेंटल विषय आहे. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट्स. की जे इंटिग्रेशन आहे हे कोण घडवून आणतं किंवा इंटिग्रेशन हे कुणाचं ॲट्रिब्युशन आहे. तर इंटिग्रेशन हे सनचं ॲट्रिब्युशन आहे आणि डिफरन्शिएशन हे मूनचं कॅरेक्टरिस्टिक किंवा ॲट्रिब्युशन आहे किंवा फीचर आहे. असा नवीन सिद्धांत मी मांडलेला आहे की सन जो आहे सन हा इंटिग्रेट करतो आणि मून जो आहे ना तो डिफरन्शिएट करतो. आणि याचं प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी आहे की जो क्वांटम मेकॅनिक्स मधला के फॅक्टर बनलेला आहे की प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी. कळलं का नाही? कारण प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टीचा जो उगम आहे का नाही त्याच्या मागे मूनचा इफेक्ट आहे. तो कसा मूनचा इफेक्ट आहे ना ते माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. तर नीट लक्षात ठेवा की त्याच्याशी माझी थिअरी काय सांगते की प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी जे हायझेनबर्गनी प्रपोज केलेलं आहे तर ते प्रिन्सिपल शोधण्यासाठी मूनचा खूप जवळचा संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी आहे काय की तुम्ही इलेक्ट्रॉनची म्हणजे यू कॅनॉट फाइंड द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन अँड इट्स मोमेंटम सायमल्टेनियसली. म्हणजे तुम्ही एकाच वेळी इलेक्ट्रॉनची त्याचं अँग्युलर मोमेंटम म्हणजेच वेलोसिटी आणि त्याची पोझिशन एकाच वेळी तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही. हा प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी हा ते क्रिटिकल. अल्बर्ट आइन्स्टाईनचा त्याला सत्यविरोध होता आणि ते अगदी बरोबर आहे ते. तर ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते माझ्या पुस्तकांमध्ये मी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा पोझिशन जे आहे ना पोझिशन इट इज डिटरमाइंड बाय दी सन आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजेच वेलोसिटी म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज डिटरमाइंड बाय दी मून. म्हणजे नीट लक्षात ठेवा की सन हा पोझिशनचा थोडक्यात पोटेन्शियल एनर्जीचा स्रोत आहे, सोर्स आहे. आणि मून हा कायनेटिक एनर्जी वेलोसिटी किंवा त्याला एक अँग्युलर मोमेंटम बोला याचा सोर्स आहे. या दोन परस्पर विरोधी गोष्ट असल्यामुळे ॲट अ टाइम त्या ॲक्युरेटली फाइंड आउट करणं शक्य नाही. तर हे प्रिन्सिपल ऑफ हायझेनबर्गचं प्रिन्सिपल ऑफ अनसर्टन्टी याच्याविषयी मी माझ्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी हे जे पुस्तक आहे तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी अँड स्टीफन हॉकिन्स ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, दिस थिअरी मस्ट बी मॉडिफाईड नावाचं हे जे मी पुस्तक लिहिलं आहे तर ते वाचकांनी वाचावं. लवकरच प्रकाशित होणार आहे. हे वाचकांनी वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.